वर्षभर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, आज तो सण आलाय. होळीच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना होळीच्या शुभेच्छा. उद्या असा रंगात बुडवीन ना तुला की तुझी बायको पण तुला अजाबात ओळखू शकणार नाही. तुला पण होळीच्या शुभेच्छा. शुभेच्छा, होळीच्या शुभेच्छा. थँक्यू. काय मग ढेचू दादा, हा? तुम्ही तर खूपच आनंदात दिसताय. अरे ही होळी आनंदाचा सण आहे. आज तर तो सण आहे जेव्हा शत्रू सुद्धा मिठ्या मारतात. मग तर मी सुद्धा होळी खेळायला माझ्या शत्रूच्या घरी जाणार. बघू ते माझं स्वागत करतात की नाही. करणार ना, नक्की करणार. रंग आणि पिचकारी घेऊ. हा रंगाचा बेरंग करायला गन घेऊन आलाय. ती पण कदाचित खरी वाटतीये. गडबड आहे ढेचू, काहीतरी गडबड आहे. छोट्या तू थांब इथेच, मी लगेच आलो. हो दादा. हो साहेब, नक्कीच साहेब, आम्ही करतो साहेब. शोधून तर काढणार बच्चू की तुझ्या डोक्यात कसला किडा वळवळतोय. सोडणार नाही. तुम्ही म्हणाल ते. हो हो. काय भावा, होळीच्या शुभेच्छा. कसा आहेस भावा, काय चाललंय? अरे एकदम भारी. काय मग, कोणाशी बोलत होता? अय हय, नवीन गर्लफ्रेंड हा? अरे एक नवीन काम मिळालंय, त्याबद्दलच बोलत होतो. एकच सेकंड. हा. हा, घरचा पत्ता 603 हर्ष विहार, शांतीनगर. ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल उद्या. होय, कुठलं तरी मोठं काम मिळालेलं दिसतंय भावा. अरे मोठं काम नाही, लॉटरी लागली आहे, लॉटरी. काय बोलतोयस? असं वाटतं या होळीत मी श्रीमंत होणार आहे, श्रीमंत. लॉटरीचं नाव तरी सांग जरा तुझ्या, मलाही कळू दे की. CID ची लॉटरी. काय? सिनियर इन्स्पेक्टर अभिजित ची लॉटरी. सिनियर इन्स्पेक्टर अभिजित. अबे डोका फिरलाय काय? अरे तो ऑफिसर लय डेंजर आहे. डेंजर असेल तो, पण माझ्यापेक्षा डेंजर नक्कीच नाहीये तो. म्हणूनच उद्या अभिजितचं काम खलास. हे थांब. रे, हे पकड त्याला, पकड. पप्पू पकड त्याला, त्याने सगळं ऐकलंय. अरे लय जोरात पळतोय हा. कुठं गेला हा? अरे तिकडे जाऊन बघूया. हा चल. अभिजित सरांचा मोबाईल नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. आता काय करू? दया सरांना फोन लावतो. ढेचूचा फोन. हा ढेचू बोल. होळीच्या शुभेच्छा. होळीच्या शुभेच्छा सर, तुम्हाला सुद्धा. काय झालं ढेचू, घाबरलास काय रे तू एवढा? सर, अभिजित सरांचा जीव धोक्यात आहे सर. काय? कोणापासून धोका आहे? सर, माझ्या घरासमोर होळी पेटवण्याचा कार्यक्रम सुरू होता. तिथे एका गुन्हेगाराला मी फोनवर बोलताना ऐकलं. काय? कोणीतरी त्याला अभिजित सरांना मारायची सुपारी दिली आहे. अभिजितची सुपारी? तू त्या माणसाचा चेहरा पाहिलास का रे? हो सर, मी त्याला पाहिलं सर. ढेचू, ढेचू, हा फोन का कट झाला? ढेचूच्या जीवाला धोका तर नाहीये ना? ओ नो, ढेचूचा फोन लागतच नाहीये. अभिजितला फोन करून बघतो मी. हा दया. अभिजित, एक गोष्ट सांगतो, नीट ऐक. त्या ढेचूचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. तो म्हणाला की त्याने असं ऐकलंय की तुझ्या जीवाला धोका आहे. अच्छा. हा, माझं ऐक, तू घरातून बाहेर नको पडूस. मी डेचूच्या घरी जाऊन बघतो की काय प्रकरण आहे ते. मला वाटतं त्याचा जीव धोक्यात आहे. नाही नाही थांब दया. अरे मी पण येतो ना. नाही 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 अभिजित, माझं बोलणं नीट ऐक. तू घराबाहेर अजिबात पाऊल नको टाकूस. ठीक आहे, मी तिथे जाऊन बघतो की नेमकं. नेमकं प्रकरण काय, जसं काही मला कळेल. मी लगेच तुला फोन करून सांगतो. ठीक आहे ठीक आहे. ओके. सचिन, तू लवकरात लवकर ढेचूच्या घरी पोच लगेच. हा ढेचू फोन का नाही उचलत आहे? नक्कीच कुठल्या तरी संकटात असणार. ढेचू, दरवाजाला टाळ आहे. कुठे गेला असेल हा? तुम्ही कोणाला शोधताय का? हा हा हा, ढेचू कुठे गेला? तो तर बाहेर गेलाय होळीसाठी, अजूनपर्यंत आला नाही तो. होळीसाठी? हा सचिन, तुम्ही जाऊ शकता. ढेचू बद्दल काही कळलं का रे? हो सर, मोबाईल कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे की ढेचूचा मोबाईल इथेच या एरियात आहे. इथेच असेल
टॅबलेटमध्ये बघ. सर डेचूचा फोन ऍक्टिव्ह आहे सर. GPS प्रमाणे त्याचा फोन या बाजूला आहे सर. या बाजूला. हो सर. सर हा, सर सर पुढच्या बाजूला आहे सर. एक मिनिट, त्याला फोन लावून बघतो मी. रिंग तर वाजते. सर फोन या बाजूला आहे सर. या बाजूला आहे. सर फोनच्या आणखीन जवळ आलोय. सर हा? आवाज इथून येतोय. हा बघा ढेचूचा मोबाईल. ढेचूचा मोबाईल इथे. ढेचू इथे का आला असेल सर? कदाचित त्या लोकांपासून वाचण्यासाठी ते लपला असेल. पण सर याच्यावर एकही ओरखडा वगैरे नाहीये. असं? मग ढेचूने मुद्दाम हा फोन इथे टाकला असेल जेणेकरून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू. एक मिनिट, जरा फोन दाखव. हो, त्याने शेवटचा कॉल मलाच केला होता. त्यानंतर कोणताही कॉल नाहीये. हा फोटो कोणाचा आहे? सर मला वाटतं की हे त्याचेच मित्र असतील. पण अगोदर कधीच पाहिलं नाहीये ना ढेचू सोबत. एक मिनिट. अरे हा फोटो तर आजच काढलेला आहे, काही वेळापूर्वी. कदाचित हे दोघे तेच तर नाहीत ना जे अभिजितला मारायच्या गोष्टी करत होते. पण सर चेहरा तर एकाचाच दिसतोय. कदाचित इथल्या चाळीतच असतील. असू शकतील. आणि ढेचू पण यांच्याच ताब्यात असेल. पण सर ढेचूपर्यंत पोहोचायचं कसं? बघू, इथल्या आसपासच्या लोकांनी या दोघांपैकी कोणातरी पाहिलं असेल. चला. अरे भाऊ जरा एक मिनिट. या माणसाला ओळखता? पाहिले का याला? भाऊ जरा एक मिनिट. या माणसाला इथे कुठे पाहिलंय का तुम्ही? नाही साहेब, नाही पाहिलं. नाही. नाही. ओके. या माणसाला पाहिलंय का? काका या माणसाला कुठे पाहिलंय का? एक मिनिट ताई, जरा हा फोटो लक्ष देऊन बघा. नाही ऐका ना ताई, जरा हा फोटो बघून नीट सांगाल का या माणसाला ओळखता का तुम्ही? हा अगदी चांगलंच ओळखते मी त्याला. एक नंबरचा बेईमान माणूस आहे हा पप्पू. या माणसाचं नाव पप्पू आहे? हा, मला लग्नाचं खोटं वचन देऊन फसवलं यांनी. आणि मग लग्नाच्या एक दिवस अगोदर पळून गेला हा. असं आहे का? आणि हा राहतो कुठे? इथंच बाजूच्या खोलीत. पण याचा दरवाजा नेहमी बंदच असतो बघा. तसंही येता जाता कधी दिसला नाही मला. पण तुम्ही का चौकशी करताय याच्याबद्दल? आम्ही दोघं CID मधून आहोत आणि या पप्पूने CID? हो CID या माणसाला किडनॅप केलंय. याला ओळखता का? याला तर मी बघितलं नाही कधी. मला सांगा, हा पप्पू कुठे भेटेल? काही सांगू शकता तुम्ही? कदाचित तो तुम्हाला त्या शेवटच्या गल्लीत भेटेल बघा. तो नेहमी तिथेच कॅरम खेळायला जातो. शेवटची गल्ली? हो. थँक्स. तिथे कॅरम खेळायला येतो. आता बघ मी राणी कशी काढतो ते. असो नको, बघत राहा. हे बघ, ए असं करायची तुझी हिंमत कशी झाली? माहितीये मी कोण आहे? हिमतीच्या गोष्टी करतोस हा, म्हणजे तुला CID ची हिंमत माहिती नाहीये. हे थांब. खूप पळतोयस रे. आता तुझी होळीची सुरुवात आमच्यापासूनच होणार.
साहेब तुमच्या ऑफिसरने थोबाडीत मारून मारून जबडा हलवून टाकला माझा साहेब. आमच्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दिलीस ना तर तुझा जाबडा हलणं बंद होऊन जाईल. कुठले प्रश्न साहेब? ढेचू कुठे आहे ढेचू? मी हजारदा सांगितलंय मी नाही ओळखत ढेचूला. कोण आहे हा ढेचू? सर हा असा ऐकणार नाही. याला माझ्या हातात द्या. मग हा ढेचू बद्दल सांगायचं सोडा. आपल्याला तिथे घेऊन पण जाईल. ठीक आहे निखिल, काय करायचं ते करायचं. नाही साहेब साहेब याच्यापेक्षा जास्त मार खायची ताकद नाहीये माझ्याकडे साहेब. हो ना, मग सांग आणि खरं खरं सांग. विचारा साहेब काय विचारायचं आहे ते. कोण आहे हा? कोणाबरोबर बोलत होतास तू? साहेब हा तर काल रात्रीचा फोटो आहे जेव्हा चाळीत होळी पेटवत होते. तुमच्याकडे कसं आला साहेब? प्रश्न आम्ही केलाय तुला, उत्तर तू देणार, समजलास? बोल कोण आहे हा? अनिल. अनिल? काय बोलत होतास अनिल बरोबर? इन्स्पेक्टर अभिजितला मारायचं? नाही साहेब मी काही प्लॅन बनवत नव्हतो. मी तर सभ्य माणूस आहे. ए चुप. हा म्हणत होता की त्याला अभिजित सरांना मारायची सुपारी मिळाली. कोणी दिली त्याला सुपारी? ते तर मला माहित नाही. तो फोनवर बोलत होता साहेब. आणि तेव्हा ढेचूने तुमचं बोलणं ऐकलं म्हणून त्याला पण गायब केलं? नाही साहेब मी नाही, अनिलने. याला घेऊनच गेला तो. कुठे घेऊन गेला? मला माहित नाही सर. हा अनिल कुठे राहतो? अनिल तेही मला नाही माहित साहेब. सर हा असं सांगणार नाही. याला माझ्या हातात ओ, द्या. साहेब. बोल. मला फक्त एवढंच माहितीये की होळीच्या पार्टीत ते लोक अभिजित सरांना मारणार होते. होळीच्या पार्टीत? हो सर, अभिजित सर होळीच्या पार्टीत जाणार आहे डॉक्टर तारिकांबरोबर. कुठे आहे ही पार्टी? सर ते नाही माहित. फोन लाव तारिकाला आणि तो अभिजितला फोन लाव. सर डॉक्टर तारिकाचा फोन बंद येतोय. अभिजित सरांचा फोन बंद आहे. अनिलचा नंबर दे लवकर. 1797583003. नाही सर, याचा फोन पण बंद आहे. या तिघांचेही फोन लागत नाहीयेत. म्हणजे हे जिथे पार्टीला गेले आहेत तिथे नेटवर्कच नसेल. मोबाईल कंपनीला फोन लावा, चौकशी करा यांचे फोन शेवटचे कुठे ट्रेस झालेत. आणि अनिलचा फोटो पाहिजे आपल्याला. अनिलचा फोटो. हा सचिन, काय समजलं या अनिल बद्दल? सर याची संपूर्ण कुंडली काढली. हा सराईत गुन्हेगार आहे. 2 खून केले त्याने आणि काही वर्षांपूर्वी जेलमध्ये गेला होता, पण तिथूनही फरार झाला. फरार झाला? जेलमध्ये जाऊन पण सुधारला नाही हा अनिल. हे असे लोक समाजासाठी धोकादायक असतात. हा बोल निखिल. सर मोबाईल कंपनीकडून कळलंय की अभिजित सर, डॉक्टर तारिका आणि त्या अनिलचा फोन कुठे आहे. कुठल्या एरियात आहे? हे बघा सर. हे बघा सर, ही लाल लाईन आहे अभिजित सरांच्या फोनची आणि ही निळी लाईन आहे डॉक्टर तारिकाच्या फोनची. आणि ही पिवळी लाईन असेल अनिलच्या फोनची, हो ना? बरोबर सर. अभिजितचा फोन होता खातीपुरा एरियामध्ये. तिथून तो गेला कीर्तीनगर मध्ये जिथे तारिका राहते. सर म्हणजे नक्कीच अभिजित सर डॉक्टर तारिकाला घ्यायला गेले असतील त्या पार्टीला जाण्यासाठी. बरोबर आहे. आणि मग कीर्तीनगरहून अभिजित आणि तारिका दोघेही गेले प्रीतम नगरला. हो सर. आणि अनिलचा फोन अंबावाडीहून वळला प्रीतम नगरकडे. अनिलचा फोन सुद्धा, म्हणजे अनिल सुद्धा वळला अंबावाडीहून प्रीतम नगरकडे जिथे अभिजित आणि तारिका पण गेले. प्रीतम नगरला पोहोचल्यावर अभिजित, तारिका आणि अनिल या तिघांचे फोन बंद झाले. हे नक्कीच प्रीतम नगर मध्येच कुठल्या तरी होळीच्या पार्टीला गेले असतील. प्रीतम नगर मध्ये शोध घ्यावा लागेल. प्रीतम नगर मध्ये कुठे कुठे होळीच्या पार्ट्या चालू आहेत. प्रीतम नगर.
सर तुम्ही कोण? इन्व्हिटेशन कार्ड? हे बघ इन्व्हिटेशन कार्ड. CID ला इन्व्हिटेशन कार्डची गरज लागत नाही, समजलं? दया, हे अभिजित, तारिका आणि अनिल या तिघांचे सेलफोन इथेच बंद झाले ना? हो सर, या पार्टीपासून अंदाजे 200 मीटरच्या अंतरावर. मग ते नक्की इथेच आले असतील. जरा फोटो बघ. या दोघांना तू इथे पाहिलंस का पार्टीमध्ये येताना? माहित नाही साहेब, आज होळीचा दिवस आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर रंग लागले आहेत. हो हो, तरी पण जरा लक्ष देऊन बघ ना. साहेब मी बोललो ना, नाही पाहिलं मी यांना. बरं ठीक आहे. मग हा फोटो बघ. या माणसाला पाहिलं होतंस? हो साहेब, हा माणूस 15 मिनिटांपूर्वी इथेच आला होता. 15 मिनिटांपूर्वी इथे आला होता? हो. म्हणजे दया, जर हा माणूस 15 मिनिटांपूर्वी इथे आला होता म्हणजे हा अजूनही अभिजितला शोधू शकला नसेल. चला जाऊन बघूया. मला भीती वाटते. या होळीच्या पार्टीत कोणी रंग टाकून माझे कपडे खराब केले तर? थोडासा रंग लागला तर काय फरक पडतो फ्रेडी? आज होळी आहे, मज्जा कर ना. दया, हो सर. जरा सांभाळून चौकशी कर. होळीचं वातावरण आहे, लोकांचा मूड नको खराब व्हायला. सगळ्यांची चौकशी करा. फोटो दाखवा त्यांना. विचारा कोणी बघितलंय का? ए मला सांग, या दोघांपैकी कोणाला बघितलंय का तुम्ही? एका अटीवर सांगेन. अट? कसली अट? रंग लावावा लागेल. मी ड्युटीवर आहे. मी सुद्धा ड्युटीवर आहे. होळीची ड्युटी. आम्ही होळी खेळायला नाही आलो. आम्ही CID मधून आहोत. CID? हा. सर, मला वाटलं की तुम्ही पाहुणे आहात म्हणून. सॉरी. या तिघांचा फोटो जरा नीट बघ. हे कुठे दिसले होते का पार्टीमध्ये? हा? नाही सर, मीच सगळ्यांना रंग लावलाय सर, म्हणून मला तर माहिती आहे की यांच्यापैकी कोणीच नाहीये सर. सर हा, सर पार्टीमध्ये नाही कोणी अनिलला पाहिलं, नाही अभिजित सरांना आणि नाही तारिकाला. काय झालं श्रेया? नाही सर, सगळ्यांना विचारलंय पण कोणीच पाहिलं नाही. दया, सर, कोणीच नाही पाहिलं. बाहेर कोणालाच दिसले नाही ते, पण ते आहेत नक्की इथेच आतमध्ये. दया, घराच्या आत जाऊन बघूया. जरा हे फोटो बघा. तुम्हाला दिसले का हे इथे? जरा हा फोटो बघा ना. काही कळतच नाहीये की अभिजित गेला तर गेला कुठे. बघा जरा नीट. या तिघांना पाहिले तुम्ही इकडे? नाही? एक्सक्यूज मी, तुम्ही CID ऑफिसर अभिजितला शोधताय का? हो हो, मी ACP प्रद्युम्न. अभिजितला पाहिलं तुम्ही? मी नीट बघू शकलो नाही कारण त्यांची पाठ माझ्याकडे होती, पण ते एका माणसाबरोबर बोलत होते आणि तो माणूस त्यांना CID ऑफिसर अभिजित म्हणून हाक मारत होता. या माणसाबरोबर बोलत होता अभिजित? हो हो, हाच माणूस आहे. ते कुठे आहेत आता? वर वर गेलेत तिथे. कधी कधी गेले? आता 2च मिनिटांपूर्वी. दया, येथील प्रत्येक खोली चेक करा. बघा अभिजित कुठे आहे ते. लवकर. अभिजित, कोण आहे? अभिजित, अभिजित. दया, दरवाजा तोडून टाक. अभिजित, अभिजित, सरळ कर त्याला. हा तर अनिल आहे. जिवंत आहे. रेडी, लवकर ॲम्ब्युलन्स बोलो. अनिल, हे सगळं कसं झालं? कोणी केलं हे? हा, कोणी केलं? सांग. काय? अभिजितने. काय म्हणालास? अभिजितने? चल उचल त्याला. अभिजित, थांब. अभिजित, दया, घेऊन ये त्याला. सर येईल तो स्वतः येईल. अभिजित, दया, मी म्हणालो घेऊन ये त्याला. जर त्याला यायचं होतं तर माझा आवाज ऐकून परत का नाही आला तो? पण सर तो दया, जर त्याने तुझ्याबरोबर यायला नकार दिला तर तू सुद्धा त्याच्याबरोबर तेच कर जे तू इतर गुन्हेगारांबरोबर करतोस. समजलं? सर नेहमीच तुम्ही अभिजितशी एवढ्या कठोरपणे का वागता? असं असू शकतं की ते यासाठी दया, कारण अभिजित CIDचा एक सिनियर ऑफिसर आहे आणि मला वाटतं की त्याने कायद्याच्या चौकटीत राहूनच आपलं काम करावं. त्याच्याकडून काही अति अपेक्षा नाही करत मी. दॅट्स ऑल.
नाही सर, मला पूर्ण खात्री आहे की अभिजितने जे काही केलं असेल ते कायद्याच्या चौकटीत राहूनच केलं असेल. मला काहीच ऐकायचं नाही दया. तू त्याला घेऊन येशील ही माझी ऑर्डर आहे. दॅट्स ऑल. येस सर. बाजूला वा. या गनमधून गोळी चालवलेली नाहीये, पण इथे गोळी तर एकच झाडलीये. म्हणजे बघा मित्रांनो, किती शर्मेची गोष्ट आहे की एक CID ऑफिसर एका निरपराधाला गोळी मारून पळाला. आता बघूया की ACP प्रद्युम्न कसा न्याय करतात ते, जेव्हा त्यांच्या स्वतःच्या ऑफिसरने गुन्हा केलाय. चला चला बाजूला वा. सर, ॲम्ब्युलन्स आली आहे. खूप उशीर झालाय फ्रेडी. अनिल गेलाय. अभिजित, अभिजित, थांब ना जरा. अरे थांब ना. बाजूला वा ना, प्लीज प्लीज बाजूला वा. बाजूला वा. अभिजित, अभिजित, अभिजित. मी तर या अभिजितच्या धाडसाच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, पण विचारही केला नव्हता की तो स्वतःच खून करून पळून जाईल. आणि हा खून पण त्याला याच पार्टीत करायचा होता. पार्टीची सगळी मज्जाच घालवली. इथे एका माणसाचा जीव गेलाय आणि तुम्हाला मजेची पडलीये. जीव गेलाय तुमच्या ऑफिसरमुळे. सरकारने तुम्हाला गन यासाठी दिलेली नाहीये की तुम्ही सामान्य माणसांना गोळ्या मारत फिरावं. बस, खूप ऐकून घेतलं आम्ही. तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या आयुष्यात ही सुरक्षितता, ही शांती, हा सुखाचा श्वास कोणामुळे? तो कायदा आणि CID यांच्या सतर्कतेमुळे, आमच्या धाडसामुळे. समजलं तुम्हाला? ACP साहेब, आता हे बघणार आहोत की तुम्ही तुमच्या CID ऑफिसरला इतर माणसांप्रमाणे शिक्षा देता की नाही. जर अभिजितने गुन्हा केला असेल तर त्याला सुद्धा तीच वागणूक दिली जाईल जशी बाकीच्या गुन्हेगारांना मिळते. आता गप्प राहा. आणि सर, तुम्हाला खरं वाटतंय का की अभिजित सरांनीच या अनिलचा खून केलाय? एक गोष्ट सांग मला निखिल, या खोलीत दुसरा कोणी होता का? नाही सर. दुसरी गोळी झाडली होती? फक्त एकच गोळी झाडली होती ना? आणि जी गन आपल्याला तिथे मिळाली त्यातून गोळी चालवली होती का? नाही. येस सर. मग याचा काय अर्थ असू शकतो? हाच की गोळी अभिजितने चालवली आहे. सर, असं पण असू शकतं की अनिलने अभिजित सरांवर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला असेल, पण आत्मरक्षणार्थ अभिजित सरांनी त्याला मारलं असेल. चल, मानलं की त्याने आत्मरक्षणार्थ गोळी चालवली, पण तो पळाला का? मी सांगून सुद्धा थांबला नाही. तो का पळाला? नक्कीच गुन्हा करून पळालाय तो. हा दया, कुठे आहे अभिजित? सर, निसटला तो. कसा? सर, मी पूर्ण प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा, पण थांबवू नाही शकलास. हा, मैत्री, हो ना दया? मैत्रीच्या हातात आता ती ताकद नव्हती जी एका CID ऑफिसरच्या हातात असते. सर, हे अभिजित तुझा तर सगळ्यात जिवलग मित्र आहे. आज माझ्या एका होतकरू ऑफिसरच्या हातातून खुनी निसटून पळालाय. किती लाजेची गोष्ट आहे. सर, प्लीज सर, तुम्ही एवढ्यातच अभिजितला खुनी नका ठरवू. त्याला एकदा आपली बाजू मांडायची संधी तरी द्या. तेच करायला तर बोलवत होतो ना त्याला. सत्य समजावं म्हणून बोलवत होतो ना. अरे मग पळाला का अभिजित? तो पळाला कारण त्याने गुन्हा केलाय दया, गुन्हा केलाय. पण एक गोष्ट विसरला अभिजित, की आजपर्यंत कोणी असा गुन्हेगार जन्माला नाही आलाय जो या ACP प्रद्युम्नच्या हातून निसटलाय. हा निखिल. सर, या माणसाचं नाव अनिल आहे सर, आणि हा सराईत गुन्हेगार होता. हो, मग तर याचा पत्ता आपल्या क्रिमिनल डेटाबेसमध्ये मिळेलच. एक काम कर, याचा पत्ता सचिनला SMS कर आणि त्याला या अनिलच्या घरी पाठव. सर. डॉक्टर साहेब, काही कळलं का? किती वेळ लागेल? थांब जरा शांत राहा दया. मी तेच शोधतोय की गोळी अभिजितच्या गनमधून चालवली गेली की नाही. घाई करा डॉक्टर साहेब, टेन्शन वाढतंय. हे बघ दया, अति घाई संकटात नाही. उगाच घाई करशील तर गडबड होऊ शकते. ओके ओके ओके, ठीक आहे. सॉरी, तुम्ही तुमचा वेळ घ्या. सर SMS केला सर. गुड. दया, हा सर. दया, आपल्याला आता हे कळलंय की गोळी अभिजितच्या गनमधून सुटली आहे की नाही. लवकर सांगा ना सर, सुटली की नाही? नाही. थँक गॉड. ज्या गोळीने या माणसाचा मृत्यू झालाय ती गोळी अभिजितच्या गनमधून नाही सुटलेली. आणि या गनवर जे बोटाचे ठसे आहेत ते? 2 बोटांचे ठसे आहेत. एक तर ह्याचे, मरणाऱ्याचे, आणि दुसरे कुणा अनोळख्याचे. म्हणजे सर, स्पष्ट आहे की खून अभिजित सरांनी केला नाहीये.
त्या अनोळखी व्यक्तीने केलं ज्याचे ठसे बंदुकीवर आहेत. नाही, अभिजितचे ठसे या बंदुकीवर नाहीयेत याने काहीच सिद्ध करता येत नाही. असं असेल की अभिजितने हातमोजे घालून, हँडग्लोव्ह घालून खून केला असेल. काय तुम्ही अभिजितवर संशय घेताय? डॉक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे तो एक प्रामाणिक सीआयडी ऑफिसर आहे. माहिती आहे, मला माहिती आहे दया की अभिजित एक सीआयडी ऑफिसर आहे आणि म्हणूनच सीआयडी ऑफिसरच्या अनुभवामुळे त्याला ही गोष्ट माहित आहे की काही पुरावा न सोडता एखाद्याचा खून कसा करावा. डॉक्टर साहेब प्लीज, वैयक्तिक वाद नको आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला अभिजित अजिबात आवडत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला अगोदरच दोषी ठरवावं. आणि तू अभिजितचा खूप चांगला आणि जीवलग मित्र आहेस याचा अर्थ हा नाहीये की तू अभिजितला प्रत्येक वेळेस वाचवायलाच हवं. अभिजित जर निर्दोष आहे तर तिथून पळाला का? सर, नक्कीच काहीतरी वेगळं कारण असेल त्याला. हे बघ दया, अभिजित गुन्हेगार आहे की नाही याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये. पण जर त्या अभिजितमुळे तारिकाला जरासाही त्रास झाला तर तुम्हा लोकांना सीआयडी मध्ये साळुंखेचं ते रूप दिसेल जे आजपर्यंत कधीच कुणाला दिसलं नसेल. डॉक्टर साहेब, तुम्हाला तारिकाची जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हालाही आहे. आणि जर या क्षणाला डॉक्टर तारिका अभिजित बरोबर असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, काळजी नका करू. अभिजित आपला जीव पणाला लावेल पण तिला काही होऊ देणार नाही. कळत नाही कुठे असेल ती पोर. फोन सुद्धा लागत नाहीये तिचा. आता त्या अनिलच्या पत्त्यावरच गेल्यानंतरच कळणार आपल्याला की हा सगळा प्रकार आहे तरी काय. बघा, शोधा आतमध्ये. घरात तर कोणीच नाहीये. सर, त्या खोलीत पण कोणी नाहीये. याचा अर्थ अनिल इथे एकटाच राहत होता. तो अनिल तर मेलाय, तर मग आपण इथे काय शोधायला आलोय सर? फ्रेडी, हे शोधायचं आहे की या अनिलला अभिजित सरांची सुपारी दिली तरी कोणी. या घराला अगदी पिंजून काढूया, घराचा कोपरा न कोपरा शोधूया. आपल्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळेल आपल्याला. एक मिनिट. अरे बापरे, इतके पैसे. फ्रेडी, श्रेया, हे बघा, याच्यात हे पैसे लपवलेले होते. त्यात पण बघा. हो सर, यात पण पैसे आहेत. यात पण आहेत. वाटते हा सगळा काळा पैसा अनिलला सुपारीच्या रूपात मिळालाय. निरपराध लोकांचा जीव घेण्याची सुपारी. निरपराध लोकांचा जीव घेऊन त्याने पैसा तर कमावला, पण आपल्यासोबत काय घेऊन गेला? काहीच नाही. मेल्यानंतर आपली सगळी संपत्ती इथेच राहते. काही चांगली कामं केली असती तर लोकांनी लक्षात ठेवलं असतं. अरे, हा आवाज कसला आहे? श्रेया, त्या खोलीत तर कोणी नव्हतं ना? सर, मी व्यवस्थित पाहिलं होतं. त्या खोलीत कोणीच नव्हतं. श्रेया, कोणीतरी नक्कीच आहे त्या खोलीत. सांभाळून. सर, आवाज इथूनच येतोय. अरे ढेचू, तू इथे? फ्रेडी, पाणी घेऊन ये. ढेचू, तू बरा आहेस ना? हे घे पाणी. आता मला सांग, तू इथे कसा पोहोचलास? सर, होळीच्या रात्री मी दया सरांबरोबर बोलत होतो सर. तेवढ्यात अचानक अनिल आला आणि त्याने माझ्या डोक्यावर फटका मारला आणि मी बेशुद्ध झालो सर. हे बघा सर. आणि मग त्या दोघांनी मला उचलून इकडे आणलं सर आणि या खोलीमध्ये बंद करून ठेवलं सर. पण अनिलला माहित नाही माझं नाव ढेचू आहे. ढेचू. एकदा, फक्त एकदा तो माझ्या हाती लागू दे सर. मी त्याची काय वाट लावतो बघाच. त्याची गरज पडणार नाही. अनिल,
मेलाय आता. मेला? कुणी मारलं? ते तर माहित नाही, पण त्याचा आरोप अभिजित सरांवर आहे आणि अभिजित सर गायब आहेत. हो. अरे म्हणजे अभिजित सरांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनिलला? नाही नाही डेचू, मन सांगतंय की अभिजित सर असं नाही करणार, अजिबात नाही करणार. याच्या मागचं रहस्य काहीतरी वेगळंच आहे. डेचू, नीट आठवून सांग, त्या दिवशी काय झालं होतं? तुला त्या अनिलच्या बोलण्यात काही विचित्र जाणवलं? काहीतरी? हो सर, शांतीनगरच्या कुठल्या तरी पत्त्याबद्दल बोलत होती ती लोक. काय पत्ता होता, काही आठवतोय? हा घरचा पत्ता 603 हर्ष विहार शांतीनगर. हा सर, 603 हर्ष विहार शांतीनगर. 603 हर्ष विहार शांतीनगर. एक काम करतो मी, दया सरांना माहिती देतो, ते शांतीनगरच्या जवळपासच आहेत. हॅलो. हा अनिल मरणापूर्वी कोणाच्या तरी फोनवर बोलत होता, याच पत्त्याबद्दल बोलत होता. चौकशी केली, हे घर कोणाचं? सर, पंकज माहिती काढतोय. त्याचाच फोन आहे सर. हा पंकज, शांतीनगरचं घर कोणाच्या नावावर आहे कळलं का? काय? तू नीट चौकशी केलीस ना? ठीक आहे ठीक आहे. काय म्हणाला तू? सर, पंकज असं म्हणतोय की हे घर अभिजित सरांच्या नावावर आहे. काय? कसं शक्य आहे? अभिजित तर श्यामनगरमध्ये राहतो. कदाचित हे त्यांचं दुसरं घर असावं, ज्याबद्दल आपल्याला माहित नसेल. नाही निखिल, जर दुसरं घर असतं तर अभिजितने मला नक्की सांगितलं असतं. हे काहीतरी गूढ षडयंत्र आहे. गोळीचा आवाज. ए थांब, ए थांब ना, पकड त्याला. ए चल मागे. कोणावर गोळी झाडून पळतोस? तुझ्या पराक्रमी ऑफिसर अभिजितवर. काय? अभिजित? अभिजित? आता अभिजितच्या नावाने रडत बसा तुम्ही. अभिजित, तुला काही नाही होणार. तुझा मित्र आलाय. अभिजितच्या आयुष्यातली ही शेवटची होळी असेल. माफ कर दया, मी तुझ्याकडून तुझा मित्र हे राहून घेतला. हा अभिजित नाहीये. थँक गॉड. पण हा तर मेलाय. कोण आहे हा माणूस? का मारलास त्याला? असं वाटतंय तुमच्या दया सरांना धक्का बसलाय. स्वतःच्या मित्राला अभिजितला नाही ओळखत आहेत. हा माणूस अभिजित नाहीये. सांग ना, हे काय रहस्य आहे? असं कसं होऊ शकतं? मी तर ह्याला अभिजित समजून मारलाय. अच्छा, तुझ्यासारखा ढेकूण अभिजितला मारणार? साहेब, माझं नाव सुरेश आहे आणि मी सुपारी घेऊन खून करतो. अभिजितची सुपारी मला मिळाली होती आणि या घराचा पत्ता आहे. ही सुपारी तुला कोणी दिली होती? माहित नाही साहेब. खरं बोल. बोल. साहेब, एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता आणि सांगितलं की अतिशय धोक्याचं काम आहे. माझ्या अगोदर ज्याला सुपारी दिली होती तो अभिजितच्या हातून मारला गेला होता. किती वाजता तुला फोन आला होता? साहेब, दुपारी 12:30 वाजता. 12:30 वाजता? म्हणजे नक्कीच तो माणूस त्यावेळी होळीच्या पार्टीमध्ये असणार. नाहीतर त्याला कसं कळलं की अनिल सुद्धा मेलाय? जरा तुझा फोन दाखव बघू. कोणत्या नंबरवरून फोन आला होता? साडे 12 वाजता. हॅलो, मी इन्स्पेक्टर दया बोलतोय CID मधून. हो, आता ज्या नंबरवरून मी तुम्हाला कॉल करतोय त्या नंबरवर 12:30 वाजता 11140148 वरून कॉल आला होता. हां, हा जरा नंबर ट्रेस करा ना आणि चौकशी करा की सध्या हा नंबर शहरात कुठे आहे. ठीक आहे, थँक्यू. अभिजितला मारायची कोणीतरी सुपारी दिली होती आणि हे या अनिलने त्याला मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण तो स्वतःच मारला गेला. अभिजित तर तिथून पळाला आणि आता सुरेश याने त्या माणसाला अभिजित समजून त्याचा खून केला. असा कोण आहे ज्याला अभिजितला मारायचं आहे? सर. हा बोल. सर, तो मृत व्यक्ती नकली CID ऑफिसर अभिजित म्हणून फिरत होता. हे आहे त्याचा ID कार्ड. नकली CID ऑफिसर? अगदी असंच घडलं होतं माझ्यासोबत काही वर्षांपूर्वी. एका मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी आपलं एक खोटं ओळखपत्र बनवलं होतं इन्स्पेक्टर दयाचं, आणि जो हल्ला माझ्यावर होणार होता तो त्याच्यावर झाला आणि तो बिचारा मारला गेला. पण सर, कळत नाहीये की तो माणूस नकली CID ऑफिसर अभिजित बनून का फिरत होता? आता याचं उत्तरही तोच देईल जो हा खेळ खेळतोय. मला असं वाटतं की
हा अनिलचा खून अभिजितनं नाही तर या नकली अभिजितने केलाय. सर माझा SMS आलाय. हा ठीक आहे ना, मी बघतो ना, तुला वाचून दाखवतो. तू का तसदी घेतोयस? ओह, त्याच माणसाचा आहे ज्याने तुला हे काम सोपवलं होतं सुपारी देऊन. विचारतोय की काम झालं की नाही. उत्तर देतो, काम झालं. काम झालं. काय मस्त आहे, खूप घाई आहे या समोरच्याला. तू आपलं काम केलंस, मी माझं काम करेन. काय काम करणार आहे हा? अरे बोल ना, काय काम करणार आहे हा? तो म्हणाला जेव्हा मी अभिजितला मारून टाकेन तेव्हा तो सुद्धा अभिजितच्या जवळच्या माणसाला मारून टाकेल. अभिजितच्या कोणा जवळच्या माणसाला? म्हणजे तारिका? म्हणजे सर डॉक्टर तारिकाचा जीव धोक्यात आहे. असू शकतं निखिल, पण असं तर नाही ना की या नकली अभिजित सारखीच तारिका पण नकलीच असेल. या एरियातील होळीची शेवटची पार्टी इथेच आहे. अभिजित तारिका पण इथेच असतील. चला बघूया. कळला? ठीक आहे, मला मेसेज करा. सर, हा सर त्या अनोळखी फोनचा पत्ता मिळाला. याच घरामध्ये. हा बघा GPS मॅप. अच्छा, याचा अर्थ तो खरा सूत्रधार इथेच आहे. इथेच आहे आणि इथे होळीचे रंग उधळतोय तो. आता त्याला खरे रंग दाखवूया. होळीचे नाही, कायद्याचे. तारिकाजींनी हे कुठे आणलंय मला? एक तर इथे मी कोणालाच ओळखत नाही, त्यात फोनचं नेटवर्क सुद्धा नाहीये. नाहीतर बोललो तरी असतो कमीत कमी. सॉरी सॉरी, तुम्हाला लागले तर नाही ना? नाही नाही, मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? हा, मी पण ठीक आहे. वर्षभर तर बायको पिऊ देत नाही. आजच तर मला संधी मिळाली आहे माझी इच्छा पूर्ण करण्याची. ठीक आहे. बरं बरं साहेब, तुमचं लग्न झालंय? लग्न नाही, अजून नाही झालेलं. तुम्ही इतके रुबाबदार आहात, कुणी ना कुणीतरी तुमची गर्लफ्रेंड नक्कीच असेल. अहो ते आहे गर्लफ्रेंड तर आहे, पण आता हा, मनातलं बोलून नाही दाखवल्यात अजून. माझा एक सल्ला आहे, लवकरात लवकर तिला तुमच्या मनातलं सांगून टाका. असं नको व्हायला की ती एखाद्या दुसऱ्या मुलासोबत लग्न करून निघून जाईल आणि तुम्ही तिच्या लग्नात फक्त जेवण वाढत राहाल. हा ठीक आहे. मी ते मनातलं सांगून टाकेन तिला. तुम्ही आपलं एन्जॉय करा ना. नाही, नंतर नाही, आत्ता बोला. होळीपेक्षा जास्त चांगला कधी मोका मिळणार आहे तुम्हाला मनातली गोष्ट सांगण्यासाठी? ठीक आहे महाराज, मी आता सांगून टाकेन, तुम्ही निघा. चला. ओके. हा ठीक आहे. सर, निखिल सर तुम्ही कुठे होता? बरं झालं तुम्ही भेटलात सर. सर डॉक्टर तारिका कुठे? तारिका तर इथेच आहेत. काय झालं काय? त्यांचा जीव धोक्यात आहे सर.
तारिकाच्या जीवाला धोका आहे कोणापासून? अभिजित, ते सगळं सांगत बसायला वेळ नाहीये. तारिका कुठे आहे सांग लवकर. सर ती आता इथेच उभी होती. कल्पना, तारिका कुठे आहे? ती तर आत्ताच तिच्या मित्राबरोबर निघून गेली. मित्राबरोबर? कुठे गेली ती? तिकडे वर. अभिजित, अभिजित कुठे आहेस? अरे, तो माणूस म्हणाला की तू इथे बसलायस. अभिजित, खूप झाला टाइमपास. यावेळी तर मी तुला रंग लावणारच आहे. अरे, कुठे आहेस? खूप झालं आता. ठीक आहे, मी शेवटचं सांगते हा. जर आता बाहेर आला नाहीस तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. साळुंके सर बरोबर बोलतात, तू खूप स्वार्थी आहेस. चल ना खाली, किती मजा येते यार. चल. ठीक आहे, मी जाते. मी खरंच जाते हा. यानंतर मी कधीच बोलणार नाही. ओके ओके, बाय. मास्क घालून आलायस रंगांपासून वाचायला हा. मी तरीही रंग लावणार. हे काय करतोयस? तू अभिजितच आहेस ना? मी आहे तुझा मृत्यू. कोण आहेस तू? कोण आहेस तू? कोण आहेस तू? तारिका, मला तुला मारायचं नाहीये. उलट तुझ्या प्रिय सीआयडी इन्स्पेक्टर अभिजित कडे पोहोचवायचं आहे तुला. म्हणजेच हे की त्याला तर मी वर पोहोचवलंच आहे. आता तुझी पाळी आहे. खोटं बोलतोयस तू. उगाच परळतोयस. इथे थांब. ज्याने कोणी प्रयत्न केला अभिजितला वर पोहोचवण्याचा, तो केव्हाच वर पोहोचला. अभिजित तुझ्या समोर उभा आहे. काय? हे शक्य नाहीये. अभिजित तर मेलाय. नाही, अभिजित मेला नाहीये. हा बघ अभिजित, खरा खुरा अभिजित. आता जरा तुझं थोबाड पण बघू दे. काढ त्याचा मास्क. तू तोच आहेस ना जो आम्हाला मागच्या पार्टीत भेटला होतास? चाललास कुठे? सीआयडी तर्फे होळीची भेट तरी घेऊन जा. आता सांग. हो, मी अगोदरच्या होळी पार्टीत सुद्धा होतो. जेव्हा तिथे मी पाठवलेला माणूस अनिल मारला गेला, मग मी अभिजितला मारायला दुसऱ्या कोणाला सुपारी दिली. पण तुला मला का मारायचं होतं? मी तुम्हाला नाही, मला तर त्या दुसऱ्या अभिजितला मारायचं होतं. त्याचं नाव अभिजित नाही, दिग्विजय होतं. दिग्विजय. मग काय तो सीआयडी ऑफिसर नव्हता? नाही, तो सीआयडी ऑफिसर नव्हता. तरी पण त्याला का मारायचं होतं? हा, त्याने माझ्या आयुष्याची वाट लावली होती. नकली सीआयडी ऑफिसर बनून तो मला धमकी द्यायचा, माझ्याकडून पैसे लुटायचा. त्याच्या मागण्या पूर्ण करता करता आम्ही पूर्ण कंगाल झालो होतो. आम्ही रस्त्यावर आलो होतो आणि माझी बायको हे सगळं सहन करू शकली नाही आणि तिने आत्महत्या केली. नकली सीआयडी ऑफिसर बनून. सर, अशा लोकांना तर. सर, माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं. आम्ही दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिलं होतं की आमचं एक स्वतःचं घर असेल, घराबाहेर एक छोटीशी बाग असेल, 2 लहान मुलं असतील. पण सर, जेव्हा माझी बायको मला सोडून गेली, मग माझ्या जगण्याला एकच ध्येय उरलं, सीआयडी ऑफिसर अभिजित आणि त्याची मैत्रीण डॉक्टर तारिकाचा मृत्यू. तुझ्या बरोबर जे काही झालं त्याचं वाईट वाटतंय आम्हाला. पण त्याचा अर्थ हा नाही की तू कायदा आपल्या हातात घ्यावास. गुन्हा मग तो कोणीही करो, कायद्याचे दरवाजे उघडे होते. तू आमच्याकडे यायचं होतंस, पण नाही. तू कायदा आपल्या हातात घ्यायचा प्रयत्न केलास आणि त्यामुळे 2 माणसांचा जीव गेला. तुला तर आता फाशीच होईल. फाशी.